हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल लाईफ अनफिल्टर विथ जानी. सो आज हा ब्लॉग मी गावाला गेलेली तेव्हाच आहे. सो मी ब्लॉग 2-3 दिवस आधीच काढला आहे, पण मी इंट्रो काढायला विसरली होती, तर मी इंट्रो आत्ता काढते. सो ब्लॉगला प्रेम द्या, लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. ब्लॉग आवडला का तुम्हाला सांगा. व्हिडिओ काढते, काय आलं नाही. अगं माझा हात दिसतो. इथली पण कडनं बाबू का बंद केले? चालत आलं असतं तर इथून आलं असतं ना बाबू. असे हॅलो गाईज, आता आम्ही किल्ल्यावर चालले. मला दाखव. मी तुम्हाला दाखवत. इकडे आता 12 वाजतील पोचायला. तिला कशी आणले मी तरी, तिला रिपेअर करून आणले मी. तिला रिपेअर करून आणले. ती 18 तारखेला, म्हणजे मला वाटलं आता काठी एवढी मोठी घेतली, टोपी बिपी तर काय नाहीये. आम्ही घेतलेली. चल घे काढ. गाईज, आता आम्ही किल्ल्यावर चाललोय. ही माझी बहीण, ही बारकी बहीण, आणि पाठी माझे मम्मी पप्पा येत आहेत. मी दिसते का मला माहिती नाही. आता मी तुम्हाला दाखवते. गाईज, आम्ही काठी बिटी घेतले. हे माझी मम्मी, माझे पप्पा गायब झाले पाठीतून कुठं तरी. हे बघा आमचं गाव. आ सामान राहिलं नाही ना गं? काही नाही, फक्त कपड्याची बॅग आहे, थंडाची बॉटल. जेवणाचं सामान घेतलं. गाईज, आमचं गाव वरून दिसतंय, आणि त्या साईडला काहीतरी आहे. आता माझ्या बाबांनी नाव सांगितलं. ही माझी मम्मी उभी आहे. हे बाकीचे गेले पुढं. हे माझे पप्पा तिथं खाली काहीतरी करतात, काय माहित. हॅलो. अजून 50 बाकी आहे. नाही बोलली ती. काका होते, बाबा बोलले. अशी इकडची वरची गावची पोरं अशी रोज दहिवलीत शाळेत जातात आणि अशीच वर येतात. वरची पोरं, गावची वाडीतली पोरं. तिकडची. मला वाटलं इथे पण कुठलं गाव आहे. नाही ना, गेले सगळे. हे आपले कोकणी धनगर, पप्पा आपले मेंढके धनगर. आमच्या इकडे त्यांचं आयुष्य मुंबईला. हे आमच्या डोरीमोन सगळ्यांना अडवतोय. ती पण चढत नाही आणि मागताना पण चढून देत नाही. आमचे बाबा सगळ्यांच्या पुढं. गाईस, आम्ही 8:30 वाजल्यापासून चढतोय. अगं सोनू, 9:30 वाजले. गायमुखात वर चढायला नाही होणार. आडवे रस्त्याने जाऊ पुढे. आता आम्ही कुठं आले दाखवतो. पुढे इथं आलोय आम्ही. गायमुखाची इथे ते तुमचे हे बघा, आता ऊन व्हायला लागलं. हे बघा, हे काठी आमची दिसत नाही. काठी आमची सपोर्ट आहे. हे काय मध्येच गाईज, आमच्यासोबत स्टार्टिंग पासून आतापर्यंत रे आमचा मित्र. तू घाबरता आपण त्याकडे बघितलं की.
आम्ही अजून चाललोय कधीचे चाललोय. हे कधी पोचणार रे बाबा. का की तुझं अजून थोड्या वेळ काय येत नाही. आमच्या अजून मेंबर्स पाठीमागच राहिले. तिकडनं सगळ्यात रस्ता नव्हता. मग तो वायर आता दिसली डायरेक्ट. तिथे मागे थोडी दिसली आणि इथे. आता ह्याच्यातून जाणार ते कसं जाणार मला सांग. ह्याच्यातून नाही बा, ह्याच्यातून जाय सांगितलं. हे वाटेने जा. तो जो ही लोक किल्ला बोलतात ना, ते गायमुखातून आला असतं तुला कळलं असतं किल्ला. तो रूट आहे तो. इथून ती भुयार कुठे निघतात, त्या भुयाराचा रस्ता त्या गायमुखातला इथून आतमधून निघत असेल ते त्यांना मावळ्यांना. हे स्ट्रक्चर तेव्हाच असतं. हे स्ट्रक्चर आपण बांधू नाही शकत, कारण हा उचलणार कोण. हॅलो बाबुडी. डिझाईन वगैरे कोण करणार? हॅलो. आता मंदिर दगडाचं हलवलेलं नाहीये. यांचं खाणं काय असणार रे? खायला काय नाही. त्यांचं खाणं हेच ते अलंकरणाचे पप्पा काय टाकणार. तो दगडा कॉर्नर आहे, हा दगड बघा काय रे. हा कॉर्नर केलाय, हा दगड ते बघ सोडलं ना ते. तुम्ही या घरात राहायला आलात. बांधला होता ते इथे घर होतं. तुम्ही इथे राहायला आलेलात. ते तेव्हापुरतीच बांधलं होतं. इच्छापूर्ती वाली दगड. पाणी काढून देतो. काढणं इथे आहे फक्त आतमध्ये असेल. गाईज आमचं हे मंदिर आहे. इकडे यायला आम्ही पाणी काढून देतो. एवढं पार केलं. काय भारी आहे ते, मस्त. हे मंदिर आता अगं हो, नवीन केलंय. अगं हे करायचं इकडे असेल. हे थांब, काढणं मी आणतोय. पुढे मग पाणी काढून देतो. थांब. आणि हे जे मंदिर मी तुम्हाला दाखवलं ते छत्रपती शिवाजी महाराज ह्यांनी जिंकलेल्या गडामधलं एक गड आहे. सो हे जास्त कोणाला माहीत नाही, पण हे खेड, रत्नागिरी, वाडी, बेलदार इथे येतं. सो नक्की व्हिजिट करा, मस्त आहे. मला बघायचंय तो तोच आहे का? गेला तो बघ, तोच आहे का? मिश्रण पाणी काढणं. पाणी गरम करून गाळून प्यायला घेतलं पाहिजे. पाणी सगळं खराब झाले खाली. वाऱ्यावर सोडलेले आहेत माहिती ना. ती अशी यांचं कोण नाही. कोण नाही. बापरे. मग बांधून बराच वेळ लागेल पाणी त्यांना द्यायला. सगळी पाणी जास्त पितील. 2-2 बारण्या एक पाणी पितील. कसं तरी ओतून ठेवत्या. चलते मला ते पडणार ना ती. चल तिकडे, तेव्हा तिकडे देतोय. तिथे आता तोंड घालणार. तो रुमाल कोणाचा आहे? माझा रुमाल मी आता रुमाल वापरायचा जाऊ दे आधी मग वाळता पाणी. तिकडे ते बघ. बाबू किती हे टाकतोय, अर्ध पाणी खाली. बघ ना तिथं मुसकं. तसेच पाणी पिते आल्या ते किती ताण लागले काय माहित. ते पाळतात ते ठेवत पण नाही पाणी.
ते मला वाटतं भूक पण त्याच्यावर मिटवत असेल. तो बघ कसा करतोय. बाकी जण दे ना, हे हिला हाकल का आता? बस झालं, चल बाकी जण दे. हुर हुर ए मारतेस काय? काय बाकी जण नको काय? काकी व्लॉग मध्ये जाणार आहे, मारू नकोस. हुर हुर बोलायचं असतं. काहीतरी बाबा बोलतात. ठीक आहे. गाईज आमचं फिरून झालं. आम्ही काय जास्त फिरलो नाही, कारण आम्ही इथं आलो होतो अंघोळ वगैरे करायला, जेवण वगैरे बनवलं, पण इथे पाणीच नाही. आमच्या विहिरीचं पाणी चांगलं असतं, पण आज काय झालं काय माहिती, पाणी खराब आहे. सो म्हणून आम्ही काहीच नाही केलं. आता आम्ही आमच्या गावी जाणार, म्हणजे खालच्या गावच्या घरात जाणार, तिकडे जाऊन सगळं करणार आहे. सो आता आम्ही निघालो आहे खाली जायला. खाली जायला का नाही तेच आहे, आता उतरायचा रस्ता आहे. चढताना आम्ही चढलो, उतरताना आता आमचे पाय बी असे स्लिप होणार आहेत, काय बघायला नको. पण बघू, ट्राय बट डोंट ट्राय. त्या दादाच्या तर पायाला लागलंय, तरी तो बिचारा कसा बसा चढतोय. माझी आई बघा, ती पुढं दिसते का, ती बघा, तिच्यावर तिथं आजारी आहे तरी चढते. आमचे बाबा तर बिना काठीचे चढतात. गाळावं लागणार बाबा ते पाणी, खूप गाळ आहे त्याच्यात. ए बाटल्या ना, ऍक्च्युली आपण खालून आहे ना दुकानातून बिस्लेरी आणत आहे बिस्लरीच्या गाडीत बारक्या आहे ना, ते खाली जाऊनच पिवा मग. चला पुरा हे पाणी बघ. पॅकेट आहे. कॅरी ठेवतो मी गाडीत. आणि एवढ्या मोठ्या बाटल्या पण आहेत त्याच्या गाडीत. हा ते एक दोन आहेत. फोटो काढते माझं. हा की असं घर आहे तर राहू शकतो आपण गाडी. जाऊ दे ना, झोपल्या तर झोपू दे. गाईस द लास्ट गुड बाय. आम्ही निघालो, वन डे ट्रिप होती. पाऊस ढग बघा. सॉरी ना,